नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सकाळचा नाश्ता म्हटलं की सगळ्यांनाच काही ना काही खावंसं वाटतं आणि रोज रोज तेच खाऊन तर सगळ्यांनाच कंटाळा येतो. तर आज आपण अशा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवूया की मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल, बनवायला सोपा असेल आणि अगदी मऊसूत बनतो. फक्त तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण करायचं, 2 ब्रेडचे स्लाईस घ्यायचे. मग तुम्ही सफेद ब्रेडचे स्लाईस घ्या किंवा ते ब्राऊन जे आजकाल गव्हाच्या पिठाचे मिळतात तेही घेतले तरी चालेल, काहीच नसेल, पाव असेल तरी चालेल. तर अशा पद्धतीने घेऊन आपण त्याच्यामध्ये घालायचे ताक. आता ताक कसं करायचं, अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही अशा पद्धतीने घेऊन ताक बनवायचं थोडंसं जाडसर. आणि हे ताक या ब्रेडमध्ये घालून आपण त्याला चांगला ब्रेड आपण त्या ताकामध्ये भिजवून घ्यायचं. म्हणजे ताकामध्ये भिजवण्यासाठी फक्त 5 मिनटं आपण त्याला द्यायची. त्याच्यामुळे काय होईल, ब्रेड अगदी व्यवस्थित त्या ताकामध्ये भिजलाही जाईल आणि नरमही होईल. ते इथे अशा पद्धतीने मी बुडवून घेतलं आहे आणि त्याला झाकून 5 मिनिटांनी ठेवून दिले आहे. तोपर्यंत आपण इथे चटणी बनवूया. चटणीसाठी अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले. मी खोबऱ्याच्या पाठीमागचा काळसर भाग काढलेला आहे, म्हणजे चटणी जरा रंगच छान येतो. भाजकी चण्याची डाळ घालायची 1 चमचा किंवा शेंगदाणे घालू शकता भाजलेले. साखर जराशी घालायची, हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर आल्याचा तुकडा छोटासा, कोथिंबीरचे देठ असेल तर कधी न फेकता चटणीमध्ये नक्की त्याचा वापर करा, चव चांगली येते. त्याचबरोबर इथे आपण घालायचे चिंचेचे छोटासा तुकडा, नाहीतर लिंबाचा रस घालू शकता, चवीपुरतं मीठ आणि इथे आपण घालणार बर्फाचे तुकडे. सगळी जिन्नस झाल्यानंतर आपण चटणी वाटून घेतलेली. आता ही चटणी आपण एका वाटीत काढून घेऊया आणि त्याच्या चटणीला आणखीन चव देण्यासाठी फोडणी देऊया. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये राई घालायची, त्याचबरोबर घालायची उडदाची डाळ. नंतर गॅस बंद करून सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घालायचा. ही फोडणीसुद्धा अगदी मस्त याच्यावरती चटणीवर पडते तेव्हा खमंग होते आणि खोबऱ्याची चटणी ना खरं म्हणाल तर अगदी उत्तमच लागते. आता अशा पद्धतीने केल्यानंतर आपण यात ही फोडणी चटणीवरती घालूया आणि घातल्यानंतर आपण त्याला, जसं मी तुम्हाला रोज सांगते, तसं झाकण ठेवायचं आणि अगदी 1-2 सेकंड ठेवून मग त्याला आपण चटणी आपण लगेच त्याचं झाकण काढून घ्यायचं. सगळं मी घातलं फोडणीत, झाकण ठेवलं, पटकन काढली, बघा चटणी रेडी झाली. आता आपण जो ब्रेड भिजवून ठेवला होता तो पाहूया. ब्रेड चांगला अगदी त्या ताकामध्ये भिजला गेला आहे, अगदी छान असा भिजला गेला आहे. त्याला बाजूला ठेवूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि इथे 1 वाटी घ्यायचा आपल्याला इथे रवा. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही बारीकच घ्या, जर नसेल तर हा जो जाडा रवा आहे ना, आता माझ्याकडेही जाडा रवा होता, तर त्याला अगोदर चांगलं दळून घ्या. अगदी पावडरसारखा करा, अगदी म्हणजे त्याच्यामध्ये दाणे ठेवू नका, पावडरसारखा करा. म्हणजे अगदी ही रेसिपी करायला अगदी व्यवस्थित तुम्हाला त्रास होणार नाही. चवीपुरतं मीठ टाकायचं, नंतर हा जो ब्रेड आहे ना त्याच्यामध्ये टाकायचा. अशा पद्धतीने टाकल्यानंतर पाणी न घालता आपण त्याला वाटून घ्यायचं. तुम्हाला एकाच वेळेस वाटलं की थोडंसं जाड म्हणजे वाटताना जर तुम्हाला असं जड व्हायलं तर 2-3 चमचे घालू शकता. आता यानंतर आपण हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं. पण तुम्हाला ते ताक असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, व्यवस्थित आपलं ते वाटलं जातं. इथे सिमला मिरची घालायची, त्याचबरोबर घालायचं गाजर थोडासा असेल तर घाला. कांदा मात्र इथे घालू नका, कारण पाणी जास्त सुटलं तर मात्र ते बरोबर आपलं मिश्रण होत नाही, म्हणून फक्त मी इथे सिमला मिरची घातली. नुसता गाजर घातला तरीच हरकत नाही. सगळं काही आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. घेतल्यानंतर आता इथे आपण घालणार आहोत बेकिंग सोडा. अगदी पाव चमचा घालायचं आहे. इनोसुद्धा घालू शकता, पण इनोपेक्षा ते जास्त तो त्याला वेळ देता येत नाही, म्हणून तुम्ही इथे बेकिंग सोडाचाच वापर करा. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी अगदी पिठासारखं झालं पाहिजे, म्हणून इथे तांदळाचं पीठ घ्यायचं. अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, पण थोडंसं करूनच आपण याच्यामध्ये पिठाचा वापर करायचा. आता इथे मी थोडंसं घातलं आहे तरी मला पातळ वाटते, आता पुन्हा आणखीन घातलं आहे. काका तुम्ही इथे ना तांदळाचा पिठाचा जास्त प्रमाणात वापर करू नका. जास्त प्रमाणात वापर केला तर मात्र हे जेव्हा आपण बनवणार आहोत रेसिपी, ते ना अगदी घट्टसारखं होईल, म्हणून जास्त वापर करायचा नाही. अगदी अशा पद्धतीने लवचिक असलं तरी काही हरकत नाही. 2 मिनटं ठेवा, आपण ते सेट होतं. आणि तुम्हाला हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावायचं आणि पीठ जरासं तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण गोळा करून घ्यायचा. मात्र तांदळाचा पिठाचा जास्त वापर करायचा नाही. आता हे बघा अशा पद्धतीने झालं की त्यानंतर आपण जायचे गोळे करायचे. आता तुम्हाला इथे गोळे करताना तुम्ही मोठे करा, लहान करा, कसेही करू शकता. पण त्या अगोदर स्टीमर आपल्याला रेडी करायचं आहे. स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं
आणि अशा पद्धतीची चाळण असेल तर घ्या, माझ्याकडे असं ताट होतं. चाळण असेल तर या पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्या पिठाचे गोळे करायचे आणि हाताला मात्र तेल लावूनच गोळे करायचे, म्हणजे हाताला ते चिकटणार नाही. बघा व्यवस्थित गोळे होतात ते. याच पद्धतीने मी इथे मोठे केलेत, तुम्ही लहानही करू शकता, छोटे छोटे केले तरी हरकत नाही. या पद्धतीने गोळे करून आपण त्या ताटामध्ये ठेवायचं. बघा किती व्यवस्थित होत आहेत आणि अगदी ते फुलतात सुद्धा, कारण का आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे. आता याच पद्धतीने तुम्हाला दुसरे दाखवते बघा, इथे तशाच पद्धतीने केले. सगळे आपण अशाच पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि त्या ताटामध्ये ठेवायचं. स्टीमर मात्र अगोदरच रेडी करायचं, पाणी उकळलं पाहिजे तेव्हाच आपण हे ताट ठेवायचं. पाणी चांगलं इथे बघा उकळलं गेलं होतं आणि त्यानंतर इथे मी हे अशा पद्धतीने ताट ठेवले. आता इथे फक्त 12 मिनटं पुरेशी आहेत. 12 मिनटांनीच आपल्या इडलीसारखंही रेडी होतं. तर बघा अगदी 12 मिनटं झालेली आहेत आणि 12 मिनटांनंतर तुम्हाला कळलं की अगदी फुललंही आहे. मध्येच बघा थोडंसं भेगा पडल्यासारखं वाटतं, म्हणजे छान असं झालेलं आहे. ह्याला काढायचं, बाजूला ठेवायचं आणि आपण फोडणी देऊया. इथे मी फोडणी पॅनमध्ये ना तेल घातलं होतं आणि राई घातली होती. तो व्हिडिओ स्किप झाला आहे, तर तुम्ही नक्की असंच करायचं. तेल गरम करायचं, राई टाकायची, इथे मी तीळ टाकले, कढीपत्ता टाकायचं आहे, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे मी सांबार मसाल्याचा वापर केला होता. तुम्ही पावभाजीचा मसालासुद्धा टाकू शकता आणि थोडंसं अगोदर ही फोडणी जराशी परतून घेऊया आणि परतल्यानंतर आपण जे केलेले सगळे या पद्धतीचे जे गोळे आहेत ते सगळ्यात टाकूया आणि त्याच्यामध्ये आपण परतून घ्यायचे. अगदी मस्त लागतात. तुम्ही न टाकता सुद्धा ते असेच खायला चांगले लागतात. पण जरा असं फोडणीवरती आपण जेव्हा मसाला वगैरे टाकतो ना, तर त्याला चव आणखीन छान लागते. तर बघा मस्त असे करायचे. अगदी 1-2 वेळा असे परतून घ्या. परतल्यानंतर आपण अगदी व्यवस्थित थोडेसे हलकेसे जरासे व्यवस्थित, जास्त काही त्याला अगदी तुम्हाला करायची गरज नाही. फक्त त्याला फोडणी केलेली ती लागली पाहिजे, म्हणजे चव येण्यासाठी. कोथिंबीर टाकायची आणि आता लगेच आपण त्याला ताटामध्ये सर्व्ह करूया. इथे मी चटणी आणि सॉस ठेवला होता. सॉसची काही गरज नाही, की आपण चटणी बनवली आहे. मस्तच आपला नाश्ता रेडी झाला आहे. तुम्ही नक्की करून पाहायचं आहे. अगदी सकाळच्या वेळेला काहीच कळत नसेल ना, तर या पद्धतीने करा, अगदी छान होतो. मात्र मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तांदळाचा पिठाचा मात्र जास्त वापर करू नका. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे. मी वेगवेगळी तुम्हाला रेसिपी देते. त्याचबरोबर शाळेचा डब्याची सिरीजही चालू आहे. तर पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा आणखीन एका रेसिपीबरोबर.